केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। अखिल भारतीय किसान सभाकडून तीव्र निषेध व निदर्शने। सरकारच्या या शेतकरी विरोधी आणि दडपशाहीच्या धोरणाचा अखिल भारतीय किसान सभा किनवट जिल्हा नांदेडच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून आज दिनांक 10 जुलै रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली। हमसे कोई टकराएगा तो मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी में मिल जाएगा। किसान सभा करे पुकार, इन्कलाब जिंदाबाद। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। अरे जाचक आधीचा जीआर वापस घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे बंद करा, शेतकऱ्यांना फाशी लावणे बंद करा, महाराष्ट्र राज्य किसान सभा करे पुकार, सभेचा पीक विम्याचे पैसे ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, देवेंद्र फडणवीस होश में आओ। ठीक आहे, पान पुसलं आणि जेव्हा प्रत्यक्षात कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची त्यावेळेस त्यांनी जे जीआर काढलं ते कर्ज माफी ऐवजी कर्ज वसुलीचं जीआर काढलेलं आहे आणि हे कर्ज वसुलीचं जीआर ताबडतोब वापस घ्या म्हणून अनेकदा त्या जीआरचा आपण होळी केलेली आहे। पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आरएसएस आणि बीजेपीचा मुख्यमंत्री अदानी अंबानीचे गुलामी करणारं सरकार शेतकऱ्याला सांगून सुद्धा त्याची कर्जमाफी द्यायची नाही असं डावपेच आखत आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो। आज महाराष्ट्राची असेंब्ली चालू आहे, महाराष्ट्राचे 228 आमदारांना आमची विनंती आहे, तुम्ही जर शेतकऱ्यांचे पोरं खरेच असाल तर आज तुम्हाला तुमच्या मायबापाची शपथ आहे, शेतकरी कामगारांची शपथ आहे, ताबडतोबीनं महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा। नालायकांनो, किमान 2 लाख रुपये तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल, सरसकट सर्व शेतकऱ्यांना जाईल अशी व्यवस्था करा आणि तुम्ही 2 जूनला काढलेला जीआर ताबडतोब वापस घ्या। ही मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आज करतो आहोत। किनवट नांदेड जिल्ह्यामधून आम्ही विनंती करतो या सरकारला, आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं बंद करा आणि सरळ शेतकऱ्यांना उत्तर द्या, कर्जमाफी करा, सातबारा कोरा करा, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना ताबडतोब द्या, शेतकऱ्यांचं शेती आधाराचे वाढलेले सगळे किमती ताबडतोब कमी करा, त्यांना खतं मिळाली पाहिजे, त्यांना बियाण्यासाठी सबसिडी मिळाली पाहिजे। अशा पद्धतीनं महाराष्ट्रातला शेतकरी वाचेल तर महाराष्ट्रातली जनता वाचेल आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे 288 आमदार तुम्हाला विनंती आहे, आज शेवटची पूर्ण ताकद लावा आणि जे जाचक आधीचा जीआर वापस घेऊन सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफीचा हमी द्या, नवीन जीआर काढा असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।